जय बालमामा जय आगरी कोळी. सकाळी उठून पहाटेचा ओध घेतला आणि आज रविवार असल्यामुळे लाईनला थांबून औषध घेतला. या औषधाचं असं रहस्य आहे की या 7 नंबर पालखीत 4 ते 5 हजार शेल्या मेंढ्या आहेत. त्यापैकी एक बोकड दूध देतं आणि ते औषध सर्व आजारांवर मात करणारं औषध आहे. हे औषध दर गुरुवार रविवार मिळते. त्यानंतर बालूमामांचं नामस्मरण केलं, आरती झाली आणि डायरेक्ट जेवायला बसलो. मग पालखी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मुक्कामाला गेली. आज पालखी रांजणी गावात डॉक्टर राहुल दौलताडे यांच्या घरी आली. मग आम्ही पालखीचे सर्व सेटअप लावून घेतले. जे कोण बालूमामाचे भक्त असतात ते स्वतःहून पालखी आपल्या दारी बोलवतात व आपला शेतातील चारा शेल्या मेंढ्यांना चरायला देतात व अन्नदान करतात. दुपारी आरामाला जाताना एक वासरू आणि एक गायीची गाठ पडली. संध्याकाळ होताच मेंढी माऊली दिवसभर चरून आली व मेंढ्यांची संख्या जास्त असल्यामुळे ज्या नंबरची मेंढी आहे त्या नंबरचं पिल्लू तिला पाजायला लागतं. नंतर फ्रेश होऊन पालखीजवळ आलो. आरतीचा टाईम सकाळी 8:30 आणि रात्री 8:30 वाजता असते. तर आरती केली व सर्व मामांच्या भक्तांनी जेवण करून घेतले. रात्री पाऱ्याचं नियोजन खूप चांगलं होतं. आज एका बाजूलाच वाघर होती न मधीत बघा मेंढके बंधू झोपलेत आणि त्याच्या बाजूलाच शेरडाची दावण होती. तर मित्रांनो, तुम्हाला मामांच्या आरतीतलं एक वाक्य सांगतो. नीतीने बागावे कमी नाही होत, उन्मत्ताला मामा शासन करीत. म्हणजेच बालूमामांच्या तलावावर जो कोण येऊन नीतीने सेवा करेल किंवा या दुनियेत या जगात जो कोण नीतीने वागेल, प्रामाणिकपणाने वागेल, देव त्याला कधीच कमी पडू देणार नाही. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. बोला बोला बालूमामांच्या नावानं चांग भलं, बालूमामांच्या शेल्या मेंढ्यांच्या नावानं चांग भलं, राजा घोड्याच्या नावानं चांग भलं.